बाळासाहेब ठाकरेंची आज 100वी जयंती. जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं दिग्गज नेते स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार. ठाकरे बंधू पुन्हा षण्मुखानंद सभागृहात एकत्र येणार. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त ठाकरे बंधूंकडून एकत्र कार्यक्रमाचं आयोजन. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून प्रेरणा मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्ट करत बाळासाहेबांना वाहिली आदरांजली. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून प्रेरणा मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्ट करत बाळासाहेबांना वाहिली आदरांजली. आजा तुझा आशीर्वाद हीच ताकद हीच माझी ऊर्जा. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदित्य ठाकरेंची एक्स पोस्ट. सोबतच बाळासाहेबांसोबतचा लहानपणीचा फोटो देखील केला पोस्ट. आज निष्ठा विकल्या जात आहेत, तत्व फेकून दिली जातात. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरेंची एक्स पोस्ट. बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राची सिंहगर्जना. सिंहगर्जना आजही घुमते आणि त्यामुळेच महाराष्ट्र जिवंत. सामन्यातून आठवणी जागवत बाळासाहेबांना श्रद्धांजली. महाराष्ट्राने केले दाऊसमध्ये 30 लाख कोटींचे सामंजस्य करार. आणखी 10 लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण. देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या 4थ्या दिवशीचं यश. दाऊसबाबत अपप्रचारासाठी एक टूल किट काम करतंय. टूल किटच्या मागे कोण हे मला माहिती आहे. दाऊसमधून मुख्यमंत्र्यांचा टोला. नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्केंच्या अपहरणाचा प्रयत्न. विरोधी पक्षातल्या मोठ्या नेत्याकडून अपहरणाचा प्रयत्न. म्हस्केंनी उद्धव ठाकरेंना माहिती दिल्याची सूत्रांची माहिती. कुठेही एमआयएम सोबत जाणार नाही. अचलपूरमध्ये भाजप एमआयएम एकत्र नाही. चंद्रशेखर बावनकुळेंनी एमआयएमचा विषय संपवला. अकोला मनपामध्ये सत्तेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वंचितच्या आंबेडकरांना साकडं. दुपारपर्यंत चित्र होणार स्पष्ट. प्यार करो एक से शादी एक से. ठाकरे बंधूंना आंबेडकरांचे टोमणे. करमाळ्यामध्ये निवडणूक अर्ज छाननी वेळी वाद. निवडणूक निर्णय अधिकारी आणि महेश चिवटे यांच्यामध्ये खडाजंगी. छाननीमध्ये अर्ज बाद झाल्यानंतर वाद झाला. ज्यांनी मंत्री केलं त्यांनी मंत्रीपद काढलं तरी फरक पडत नाही. गुलाबरावांचं वक्तव्य चर्चेत. बदलापूरमध्ये पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार. नराधम स्कूल बस चालकाला अटक. गुन्हा दाखल. बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट. अनंत अंबानींच्या घड्याळाची एकच चर्चा. घड्याळाची किंमत तब्बल 12.5 कोटी. घड्याळामध्ये वनताराची प्रतिकृती वेधते सगळ्यांचंच लक्ष. जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यामध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात. अपघातामध्ये 10 जवान शहीद तर 11 जण जखमी. जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी. जनजीवन झालं विस्कळीत. खबरदारीचा उपाय म्हणून वैष्णोदेवीची यात्रा स्थगित. आखाती देशामध्ये बॉर्डर 2 चित्रपटावर बंदी. पाकिस्तान विरोधी थीम असल्याचं निमित्त. अखेर बांगलादेशची भारतातल्या T20 वर्ल्ड कपमधून माघार. आयसीसीनं बांगलादेशच्या सर्व मागण्या धुडकावल्यानं निर्णय. आज रायपूरमध्ये भारत न्यूझीलंडमध्ये रंगणार दुसरा T20 सामना. मालिकेमध्ये टीम इंडियाची 1-0ची आघाडी. विराटच्या आरसीबीला मिळणार नवा संघ मालक. अदार पुनावालांकडून आरसीबी संघ खरेदीचे संकेत.